आदर्श शिक्षा समितीच्या जिल्हाध्यक्षपदी संजीव चापा करंडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न. अंतोळी जिल्हा परिषद शाळा हनुमाननगर अंतोळी येथील शिक्षक संजीव चापा करंडे यांची सोलापूर जिल्हा आदर्श शिक्षक समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अंतोळी येथील साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे कंदलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आमसिद्ध बिराजदार यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव भीमराव परीक्षाळे सर हे उपस्थित होते. या सत्कार समारोह प्रसंगी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे सचिव भीमराव परीक्षाळे म्हणाले की संजीव चापा यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून कमी वेळात प्राथमिक शिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर संजीव चापा यांनीही मनोगत व्यक्त करताना म्हणाले की प्राथमिक शिक्षकांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन व तसेच माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आपल्या मनोगतातून व्यक्त केले. व हा सत्कार आयोजित केल्याबद्दल साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यामंदिर अंतोळी या प्रशालेचे मनापासून आभार मानले. या प्रसंगी अंतोळी गावचे माजी सरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जितेंद्र थोरात, सामाजिक कार्यकर्ते राम कोळी, उमलते नेतृत्व प्रशांत सलगरे, साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नुरुद्दीन शेख, दिलशाद पठाण मॅडम, गजानन कोले, दत्तात्रय शिंदे, रवींद्र गावित, सोमनाथ साळुंखे, शर्मा सुतार उपस्थित होते. आणि आपला परिचय आहे पण नाव जास्त मला माहित नाही. बाकी सगळं स्टाफ तुम्ही आज मला बोलावून माझा जो यथोचित सत्कार केला त्याबद्दल प्रथम मी तुमचा आभार मानतो. ही आमची एक शिक्षकांची संघटना आहे. तशा संघटना खूप आहेत. सगळ्या संघटना शिक्षकासाठीच काम करतात. पण काम करत असताना आपल्याला कधी कुठं कुणी बोट दाखवू नये किंवा आपल्याला कुठला आरोप होऊ नये हे प्रत्येक पाऊल आपल्याला काम करावं लागतं. समस्त शिक्षक बंधू भगिनी मानून शिक्षकांची कामं करावं लागतात. ते काम करत असताना जवळचे पदाचे पैसेही खर्च केले तर त्याला म्हणजे तो छंदच लागतो माणसाला. आणि एक सामाजिक कार्याची आवड असल्यासारखाच हा प्रकार आहे. ज्याला आवड आहे तो या क्षेत्रामध्ये येतो. ही आवड ही मला जवळ 10 वर्ष मी संघटनेचं काम करतो जिल्हा परिषदेमध्ये. जो कोणत्या शिक्षकाचं कोणतंही काम असू द्या, फंड असू द्या, मेडिकल असू द्या, कोणाचा दवाखाना असू द्या, मोहोळ तालुक्यातला कुठला शिक्षक ॲडमिट झाला असेल त्याला डबा द्यायचा असू द्या, हे सगळे आम्ही कामं घरची कामं पहिला बाजूला करून घरची कामं बाजूला ठेवून हे आम्ही शिक्षणाच्या कामाला प्राधान्य देतो. त्यामुळं आजकाल शिक्षकांमधून नाव आलं की चापाकडे शपथ करावं. शाळा स्थापन समिती माझे अध्यक्ष प्रशांत वगैरे त्यांचं आता स्वागत झाले. तर मला या तुमच्या सत्कारामुळं अजून काम करण्याची मला उर्मी मिळाली. आणि ह्याच्या पुढे सुद्धा म्हणजे अजून माझी 16 वर्ष सर्व्हिस आहे. त्यामध्ये जेवढं मी तेवढं मी शिक्षकांसाठी काम करण्याचा प्रयत्न करेन. तुमचं माध्यमिकचं सुद्धा जरी काम असलं तरी माध्यमिक सुद्धा मी मेडिकल मदत करून दिली. हे कुठे तुमचं काम असलं सर केला बघा आमचं काम तर माझं सहकार्य तुम्हाला राहील. आणि सगळ्यांनी वेळात वेळ काढून एवढं म्हणजे आवर्जून सगळ्यांनी आलात आणि मला शुभेच्छा दिलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या वतीने आभार.